बुलेटिनच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या संदर्भातील अतिशय मोठी बातमी समोर येते। दूध पावडर आयातीचा निर्णय केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आलेला आहे। आयात शुल्क कमी करून 10,000 टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। या निर्णयाला राज्यामध्ये अनेक ठिकाणी तीव्र विरोध सुद्धा झालेला होता। अखेर निर्णय रद्द केल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। राज्यामध्ये सुमारे 3 लाख किलो दूध पावडर शिल्लक आहे। दरम्यान केंद्राने तातडीने निर्णय घेत दूध पावडर आयात करण्याचा निर्णय आता रद्द केलेला आहे। तर दूध पावडर आयातीचा निर्णय केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय गेल्या काही कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात या निर्णयाला विरोध सुद्धा दर्शवण्यात आलेला होता। आयात शुल्क कमी करून 10,000 टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला होता। रस्त्यावर उतरत अनेक दूध उत्पादक संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी याला विरोध केलेला होता। आंदोलनं सुद्धा करण्यात आली आणि या निर्णयाला राज्यामध्ये अनेक ठिकाणी तीव्र विरोध सुद्धा झालेला होता। अखेर निर्णय रद्द केल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे।